विश्वास देईन की आमच्या सरकारचं पहिलं वर्ष आहे, अजून 4 वर्ष आहे, 29ला परत हा प्रश्न तुम्ही मला विचारायचा. साहेब 5 वर्ष ज्या MIDCला माझे वडिलांनी घोषणा केली, अडाली MIDC राणे साहेबांनी घोषणा केली, त्याचे पालकमंत्री म्हणून 5 वर्षामध्ये मी काय करतो ह्याचा अनुभव डोळ्यामार्ग वासियांनी घ्यावा आणि मग 29ला हा प्रश्न तुम्ही राखून ठेवा आणि मला परत प्रश्न विचारा. एक लक्षात घ्या, विरोधी पक्षामध्ये काम करत असण्याचे फायदे आहेत. कारण का जेव्हा तुम्ही विरोधी पक्षामध्ये काम करतात तेव्हा तुम्हाला कधी कधी जनतेची भावना कळते, जनतेच्या मनात काय आहे तेही तुम्हाला कळतं. आणि ते आमच्यासारखे कार्यकर्ते जेव्हा उद्या सत्तेमध्ये येऊन बसतात आणि आज मी त्याच खात्याचा मंत्री म्हणून बघा, मी ड्रोन सारखी सुरक्षा का सुरुवात केली, बघा मी गस्ती नौका, आता स्टीलच्या 2 गस्ती नौका पुढच्या 2 आठवड्यामध्ये आमच्या मत्स्य खात्या, म्हणजे टोटल 15, पहिले 2 गस्ती नौका ते पण स्टीलच्या आधुनिक गस्ती नौका आपल्या किनारपट्टीवर तुम्हाला दिसतील. हे निर्णय मी का घेऊ शकलो, कारण मी स्वतः ते आंदोलन केलेलं आहे. मला स्वतः माहिती आहे की पारंपरिक मच्छीमारांना काय त्रास होतो, मला स्वतः कळते की डिपार्टमेंटमध्ये काही अधिकारी त्यांना कसे मदत करतात. आणि म्हणून त्याच खात्याचा मंत्री म्हणून आज सगळीकडे कौतुक ह्या 2 उल्लेख ह्या खात्यांचा का होत आहे, कारण का एक असा कार्यकर्ता आज त्या खात्याचा मंत्री आहे ज्यांनी त्या संबंधित आंदोलन केलेले आहे. म्हणून मला ती दुसरी बाजूची ती पण भावना चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे त्याला समारोप करायचं माझा एक पासून बैठक. धन्यवाद. आतापर्यंत काय होते? अच्छा बोल. नारायण राणे यांचे चिरंजीव याला पाकिस्तानी त्याला पाकिस्तानी म्हणतात, ते मोहन भागवत यांना पाकिस्तानी म्हणतात का? अहो, जो ज्यांचं रक्त भगवा आहे, ज्यांच्यासाठी राष्ट्रप्रथम आहे, ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य ह्या राष्ट्रासाठी, या हिंदू राष्ट्रासाठी हे घालवतायत, त्या सरसंघचालक मोहन भागवतजींना मी कसं काय पाकिस्तानच्या जवळपास पण त्यांना घेऊन जाऊ शकतो? पण तुमचा मालक जो मातुश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर बसलेला आहे त्याला पाकिस्तान एजंट म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण का पाकिस्तानची भाषा, मुस्लिम लीगची भाषा, तुमचा जो मालक जो मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर बसलाय ना, ज्याचं रक्त आता हिरवं झालेलं आहे, त्याच्या बाबतीमध्ये संजय राऊतांनी जास्त चिंता करावी आणि आमच्या सरसंघचालक मोहन भागवतजींकडून त्यांनी प्रेरणा घेऊन स्वतःचं रक्त पण परत भगव होतं का याबद्दल थोडे प्रयत्न करावे. काय काय तुमचं परत प्रश्न व्यवस्थित विचारा, काय बोल? हो, पण ते पगार तर उद्धव ठाकरेकडून घेतात ना. म्हणजे नेमकं संजय राजाराम राऊत ते उद्धव ठाकरेचे आहेत की राहुल गांधीचे आहेत? पगार कोणाकडून आणि बोनस दुसऱ्याकडून असा तर प्रकार नाही ना. बघा, आता शर्मिला वहिनींच्या बाबतीमध्ये तुम्ही प्रश्न विचारायला आणि उत्तर देऊ, त्यांनी स्वतःचं मत तिथे व्यक्त केलेलं आहे. ते आज कुठल्याही राजकारणाच्या कुठल्या पदावर नाही आहे. म्हणून कृपया काही लोकांना जरा तुम्ही तुमच्या चौकटीच्या बाहेर ठेवा, विनंती आहे. सर, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या आंदोलनानंतर आता रोहित पवारांनी आपलं अन्नत्याग आंदोलन द्यायचं पाहिजे. बरं झालंय, कारण का अन्य त्यागाचा कुठलाही अफेक्ट त्यांच्यावर दिसत नव्हता. मी ऐकलं होतं की त्यांना बर्गर आणि फ्राईज खायची सवय आहे, म्हणून उगाच अन्य त्यागाच्या निमित्ताने स्वतःच्या शरीराला अडचण घेऊ नये. आणि आता अन्य त्यागानंतर परत गमवलेलं वेट त्यांनी परत कमवू नये एवढा मैत्रीचा सल्ला त्यांना देईल. 2-3 असे अन्नत्याग केलं ना, ते एकदम व्यवस्थित आरोग्यदायी होऊन जातील आमचे रोहित पवार.